बघा त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 बघूया. त्यातला क्वेश्चन नंबर 1, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स. प्रत्येक ठिकाणी ट्रायंगल दिलेले आहेत, काही सेगमेंट्सच्या लेंथ दिलेल्या आहेत. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. हा जो पीएम त्यांनी दिलेला आहे तो कोणत्या ठिकाणी बायसेक्टर म्हणून आहे, अँगलचा त्या बायसेक्टर आहे हे बघायचं आहे. तेव्हा तर पीएम आहे, तर हा रे पीएम या अँगल क्यू पी आर चा बायसेक्टर आहे का हे चेक करायचं आहे. मग तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरमचा कॉन्व्हर्स तुम्हाला वापरावं लागेल. आता यांनी डायरेक्ट अशा 2-3 डायग्राम दिलेले आहे, त्यामुळे आपण रेशो घेऊन बघूया त्याच्यामध्ये. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल, पी क्यू डिव्हायडेड बाय पी आर हा रेशो, आणि त्या बायसेक्टर मुळे पुढचे जे दोन पार्ट तयार होतात पुढच्या बाजूचे त्यांचा रेशो इक्वल येतो का फक्त चेक करायचं. मग पी क्यू अपॉन पी आर किती आहे बघा बरं. पी क्यू आहे 7, पी आर आहे 3, त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याच त्याच्यामध्ये वापरतोय. आणि दुसरं घेतोय, आता पी क्यू घेतले तुम्ही, ही बाजू घेतली पी क्यू, तर इकडलं क्यू एम घ्या. क्यू एम डिव्हायडेड बाय आर एम. हा रेशो बघा किती आहे, क्यू एम आहे 3.5 डिव्हायडेड बाय 1.5. मग ह्याला 10 जर मल्टिप्लाय केलं अंशात आणि छेदामध्ये तर हे असेल. आणि याचं सिम्प्लिफिकेशन 5-7-35, 5-15, हे दोन्ही रेशो इक्वल येतात बघा. हे लिहायचं तिथं, देअरफॉर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन आर एम. हा रेशो इक्वल येतोय. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, कोण आहे बघा तो, रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. रे पी एम is angle bisector of angle QPR. या पद्धतीने हे लिहायचं आहे. हे पहिल्या डायग्रामच्या संदर्भात झालं. असं सेम दुसरी डायग्राम बघूयात आपण. त्याच्यामध्ये पण तसाच रेशो फाइंड आउट करायचा आहे. इथं बघा पी आर डिव्हायडेड बाय पी क्यू. मग पी आर डिव्हायडेड बाय पी क्यू म्हणजे किती येणार आहे, 7/10 येणार. त्याच्यानंतर आर एम डिव्हायडेड बाय क्यू एम. आर एम आहे 6, क्यू एम आहे 8, 2-6, 2-4 हे येणार 3/4. मग हे काही इक्वल येत नाहीत. देअरफॉर पी आर डिव्हायडेड बाय पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम डिव्हायडेड बाय क्यू एम. हे इक्वल नाही आहे, याचा अर्थ हा रे पी एम अँगल बायसेक्टर होऊ शकत नाही. देअरफॉर इथं पण तेच कारण लिहायचं, आपण तोच थेरम वापरणार आहे. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, रे पी एम is not angle bisector
ऑफ अँगल क्यू पी आर. या पद्धतीने हे सेकंड पार्ट त्याच्यातलं संपेल. आता त्याच्यातलं थर्ड पार्ट बघूया आपण. हे तिसरं एक्झाम्पल त्याच्यातलं. त्याच्यामध्ये पी आर डिव्हायडेड बाय पी क्यू. दिस इज इक्वल टू पी आर आहे 10, पी क्यू आहे 9. मग पी आर घेतलं की इकडची बाजू घ्यायची, आर एम डिव्हायडेड बाय क्यू एम. आर एम ची व्हॅल्यू आहे 4, क्यू एम ची व्हॅल्यू आहे 3.6. याला अंशाला आणि छेदाला 10 न मल्टिप्लाय करून घेतोय. म्हणजे मग हे किती होणार, 4 10 40 आणि 4 9 36 हे असं होईल. देअरफॉर हे बघा दोन्ही रेशो इक्वल आहेत. पी आर अपॉन पी क्यू दिस इज इक्वल टू आर एम अपॉन क्यू एम. देअरफॉर by converse of angle bisector theorem, ray PM is angle bisector of angle QPR. हे या पद्धतीनं प्रत्येक डायग्राम मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली चेक करावं लागेल. अशा पद्धतीने ते ठरवा फक्त. त्यामुळे कॉन्व्हर्स कसा वापरायचा आहे अँगल बायसेक्टर थेरमचा हे तुम्हाला याच्यामध्ये समजेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू 15. हा PM इथून इथपर्यंत दिलेला आहे, तो सांगितलेला आहे 15. त्यानंतर PQ इक्वल टू 25 पूर्ण इथून इथपर्यंत. हा टोटल त्यांनी सांगितलेला आहे इथून इथपर्यंत, तो दिलेला आहे 25. साहजिकच हा छोटा सेगमेंट 10 होईल, मात्र तो मांडावा लागेल सगळा व्यवस्थित. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे पी आर इक्वल टू 20 म्हणजे इथून इथपर्यंत. एवढं डिस्टन्स सांगितलेलं आहे 20. आणि त्याच्यातलं एन आर हे एवढं सांगितलेलं आहे 8. म्हणजे तुम्हाला इकडं पीएन काढता येईल, इकडे एम क्यू काढता येईल. ठीक आहे. स्टेट whether the line NM is parallel to side RQ give reason. ही जी NM लाईन आहे ही RQ ला पॅरलल आहे किंवा नाही हे विचारले. बघायचं बीपीटीचं कॉन्व्हर्स वापरून बघा काय होते ते लक्षात येईल तुमच्या. पण त्याच्या आधी ह्या माहीत नसलेल्या बाजू सगळ्या तुम्हाला काढाव्या लागतील. आता एक 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 पार्ट कन्सिडर करूया. फ्रॉम फिगर पहिल्या ठिकाणी काय पी डॅश एन डॅश आर अँड इकडल्या बाजूवरती काय आहे पी डॅश एम डॅश क्यू. म्हणजेच तुम्ही पी आर इक्वल टू देअरफॉर पी आर इक्वल टू काय लिहू शकताय पी एन प्लस एन आर असं लिहू शकताय. इकडं काय लिहू शकताय पी क्यू इक्वल टू पी एम प्लस एम क्यू हे असं लिहिता येईल. मग इकडं पी एन इक्वल टू पी एन पाहिजे मला पहिल्या ठिकाणी
पी एन इक्वल टू पी आर मायनस एन आर आहे ना. याच्यामध्ये कोण पाहिजे मला? एम क्यू पाहिजे. एम क्यू इक्वल टू पी क्यू मायनस पी एम येणार. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर पी एन इक्वल टू पी आर आहे 20 मायनस 8. इकडं एम क्यू इक्वल टू पी क्यू ची व्हॅल्यू आहे 25 वजा 15. मग याच्यावरून तुम्हाला आता ह्या दोन सेगमेंट्सच्या व्हॅल्यूज मिळतील. पी एन इक्वल टू 12 येणार अँड एम क्यू इक्वल टू 10 येणार. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. आता आपल्याला फक्त ही डायग्रॅम आणि त्याच्यातल्या व्हॅल्यूज हे पाहिजे आपल्याला. त्याला मी खाली घेतो या डायग्रॅमला इकडे. आता या दोन व्हॅल्यूज पण मला मिळालेल्या आहेत. आता यांचे रेशो घेऊन बघूया. नाव पी एन डिव्हायडेड बाय एन आर. इकडले पी एन आणि एन आर हे दोन सेगमेंट घेतले. पी एन आहे 12. एन आर ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 8. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन 4 त्रिक 12 4 2 8. त्यानंतर इकडचं कोण येणार आहे? त्या पद्धतीनं पी एम डिव्हायडेड बाय एम क्यू घ्यावं लागेल. मग पी एम ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 15. एम क्यू आताच आपण काढलेला आहे 10. मग हे पण होणार 5 त्रिक 15 5 2 10. मग ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय, ह्याला मी 2 लिहितोय. मग फ्रॉम 1 अँड 2 पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. हे व्हेरीफाय होईल. Therefore, by converse of basic proportionality theorem, काय होणार? हे एन एम आर क्यू ला पॅरलल होईल. त्यांनीच विचारलाय प्रश्न तसा बघा. स्टेट व्हेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू. तेच वाक्य फक्त इथं लिहायचं आहे. लाईन एन एम is parallel to side RQ. गिव्ह रिझन म्हटले हे त्याचं रिझन आहे. या थेरम नुसार ते पॅरलल आहे. या पद्धतीने कम्प्लीट करा. काय अवघड नसते. किरकोळ किरकोळ गोष्टी असतात. जरा लक्ष दिले की मार्क पडतात व्यवस्थित. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायग्राम दिलेली आहे. इन अ ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज ए बायसेक्टर ऑफ अँगल एन. बघा इथं आहे एन क्यू. हे एन क्यू या अँगल एम एन पी चा बायसेक्टर आहे म्हणून सांगितलं. अँगल बायसेक्टर थेरम वापरायचं फक्त. काय काय दिलेलं आहे बघा. त्यांनी एम एन सांगितलेलं आहे 5, एम क्यू दिले 2.5, एन पी दिलेला आहे 7 आणि पी क्यू विचारलेलं आहे. पी क्यू म्हणा किंवा क्यू पी म्हणा. काय डायरेक्ट वापरा त्याच्यात, कारण सगळंच त्यांनी दिलेलं आहे. बाय अँगल बायसेक्टर थेरम. काय येणार आहे बघा. अँगल करणाऱ्या बाजूंचा रेशो म्हणजेच एम एन डिव्हायडेड बाय एन पी किंवा पी एन. दिस इज इक्वल टू त्या अँगल बायसेक्टर मुळे समोरच्या साइडचे 2 पार्ट्स होतात ते घ्यायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा एम एन घेतला असेल तर पहिल्यांदा घ्यायचं एम क्यू.
एम क्यू डिव्हायडेड बाय पी क्यू हे असं येणार. आता यातल्या व्हॅल्यूज बघा काय काय दिलेले आहेत. एम एन सांगितलेलं आहे 5, पी एन सांगितलेलं आहे 7, एम क्यू दिलेला आहे 2.5 आणि पी क्यू ते त्यांनी विचारलेलं आहे. बघा बरं किती होते मग. पी क्यू इक्वल टू, पी क्यू ला इकडे घ्या, बाकी सगळं इकडे पाठवून घ्या. 2.5 इंटू 7/5. मग 2.5 ची दुप्पट आहे हे असं होणार. 7/2 म्हणजेच 3.5 येणार. 3.5 हे त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. इथं सांगितलेलं आहे 60 डिग्री 60 डिग्री आणि प्रूव्ह दॅट ए पी डिव्हायडेड बाय पी पी ए क्यू डिव्हायडेड बाय क्यू सी हे रेशो इक्वल आहेत. ह्या दोन लाईन्स पी क्यू आणि बी सी हे फक्त पॅरलल आहेत हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. हे पी क्यू हे बी सी आणि त्याच्यासाठी या अँगल्सचा आपल्याला उपयोग होईल. इथं 60 डिग्री हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. ठीक आहे, मग तुम्ही इथं काय करू शकताय, कररेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत हे, कररेस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट वापरू शकताय आणि पी क्यू पॅरलल टू बी सी सांगितलं की परत तुम्ही काय करू शकताय, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकता. पहिल्यांदा समजून घ्या काय करावं लागेल त्याच्यात, नंतर ते कसं मांडायचं ते बघू आपण त्याच्यामध्ये. सो इन अ ट्रायंगल एबीसी angle APQ is congruent with angle ABC each of 60 degree. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, हे ज्या साइड्स आहेत PQ आणि BC हे पॅरलल होते. therefore PQ is parallel to BC. इथं पुढं कारण लिहा, corresponding angles test. या टेस्ट नुसार हे काय होतील, पॅरलल टू इच अदर होतील. मग आता ह्या ट्रायंगल APQ मध्ये PQ पॅरलल टू BC हे एकदा सांगूया. therefore in a triangle ABC PQ is parallel to side BC. therefore आता याच्यावरून तुम्ही काय लिहू शकताय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरून सेगमेंट्सचे रेशिओ लिहू शकताय. therefore AP upon PP is equal to AQ upon QC. ह्याला कारण काय येणार पुढे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हेच प्रूव्ह करायला विचारलंय का बघून घ्या एकदा फक्त. ते इथं झालं प्रूव्ह. काय करायचं त्याच्यामध्ये विशेष, एकदम किरकोळ काम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन अ ट्रॅपेझियम एबीसीडी, एबीसीडी ट्रॅपेझियम दिलेला आहे. साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC. दिसतायत सरळ सरळ स्पष्ट, इथं काही वेगळं सांगायची काही गरज नाही. AB PQ आणि DC ह्या 3 पॅरलल लाईन्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या तुम्ही 2 ट्रान्सव्हर्सल्स तुम्ही अशा कन्सिडर करू शकता. ही एक आहे, इकडे एक ट्रान्सव्हर्सल आहे.
या पद्धतीने अशा ट्रान्सव्हर्सल्स तुम्ही जर कन्सिडर केल्या तर 3 पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी वापरा. बाकीच्या त्यांनी बाजू त्यांनी दिलेल्या आहेत, काय काय दिलेल्या आहेत ते पण मांडून घेऊया आपण. एपी सांगितलेला आहे 50, त्यानंतर पीडी सांगितलेला आहे 12, क्यू सी सांगितलेला आहे 14 आणि बी क्यू विचारलेलं आहे. आता हे सगळं त्यांनी जे काही दिलेलं आहे ते परत सांगायची काही गरज नसते, डायरेक्ट तुम्ही प्रॉपर्टी वगैरे वापरलं तरी चालू शकेल. बाय प्रॉपर्टी ऑफ P parallel lines and their transversals. मग याच्यानुसार ह्याच्यामध्ये काय लिहिता येईल बघा बरं आपल्याला. एपी डिव्हायडेड बाय पीडी this is equal to BQ divided by QC. प्रॉपर्टीज तेवढ्या व्यवस्थित करा, प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असतील तर काहीच अडचण येत नाही कुठं. एपी डिव्हायडेड बाय पीडी, एपी आहे 15, पीडी आहे 12, बी क्यू फाइंड आउट करायचा आहे आपल्याला आणि क्यू सी आहे 14. मग याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन इथं 3×5 = 15, 3×4 = 12, बी क्यू डिव्हायडेड बाय 14 होणार. मग हे 14 तेवढं पलीकडे पाठवा आता. Therefore BQ equal to 5/4 into 14 होणार. मग इथं किरकोळ भागाकार 2 दुणे 4, 2 साती 14 हे असं होणार. 35/2 होणार हे. Therefore BQ equal to 17.5 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड QP युझिंग गिव्हन इन्फॉर्मेशन इन द फिगर. मग फिगर मध्ये काय दाखवलेलं आहे बघा तुम्हाला. हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे म्हणून सांगितलंय. याचा अर्थ हे जे रे एन क्यू आहे किंवा ही एन क्यू सेगमेंट म्हणा, लाईन एन क्यू म्हणा, काही म्हणा, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. हे एन क्यू इट इज अँगल बायसेक्टर ऑफ एम एन पी. मग अँगल बायसेक्टर थेरम फक्त वापरायचा, त्याच्यामध्ये काय करायचंय दुसरं. हिअर रे एन क्यू इन ट्रायंगल एम एन पी रे एन क्यू bisects angle MNP. Therefore, by angle bisector theorem, काय काय होणार बघा मग. एन एम डिव्हायडेड बाय एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन पी क्यू. याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा फक्त, त्यांनी सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एन एम किती सांगितलेलं आहे 25, एन पी सांगितलेलं आहे 40, त्याच्या पुढे एम क्यू दिलेला आहे 14 आणि पी क्यू तो फाइंड आउट करायचा आहे. हे एवढं सोडवा फक्त. आता बघा याचं काय होतंय. 5×5 = 25, 5×5 = 48,
14 डिवायडेड बाय पी क्यू. मग पी क्यू इकडं घ्या, बाकीचं सगळं पलीकडं प्रोडक्ट मध्ये पाठवा, हे असेल. मग हेच फक्त आता तुम्हाला सोडवावं लागेल. आता ह्याला कसं काय कशा पद्धतीने घेताय सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये एवढं बघा फक्त. आता पी क्यू इक्वल टू सोप्या पद्धतीनं काय करता येईल ते बघा. 80 14 112 बघा बरं, प्रोडक्ट करून तेवढाच येतो का? आणि डिव्हायडेड बाय 5. आता 5 ने त्याला डिवाइड करा फक्त. 5 ने त्याला डिवाइड करा, 5 दुने 10. ठीक आहे, उरला 1, परत 5 दुने 10, उरले 2, 5 गुणिले 4 20. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन वगैरे ते तर किरकोळच आहे, त्यात काही विशेष नाही आहे. फक्त बेसिक थेरम्स जे आहेत ते सगळे व्यवस्थित करा. थेरम वरून काय मांडावं लागेल ते समजलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर ए बी पॅरल टू सी डी पॅरल टू एफ ई, इथं दिसत आहेत डायग्राम मध्ये सरळ. आणि ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, एवढं वापरा. आन्सर येते त्याचं काय आहे, काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. बाय प्रॉपर्टी ऑफ of 3 parallel lines and their transversals, त्याच्यानुसार मग काय येणार बघा. BD डिव्हायडेड बाय DF is equal to AC upon CE. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. देअरफॉर BD आहे 8 डिव्हायडेड बाय DF आहे 4, AC आहे 12 आणि CE ची व्हॅल्यू आहे X. तेच X फाइंड आउट करायचं आहे. आणि AE पण विचारले, ते आपण नंतर काढू. हे किती होते बघा, 4 2 8 होणार. हे 12 upon X, therefore X equal to 12 divided by 2, that is equal to 6, therefore X equal to 6. ही तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळेल. आता डायग्राम मध्ये बघा, A डॅश C डॅश E आहे. हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. therefore AE equal to AC प्लस CE. मग AC किती आहे, 12 प्लस CE म्हणजेच X आहे, ते आहे 6, that is equal to 18, therefore AE equal to 18. ही दुसरी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. त्या पद्धतीनं या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल LMN डायग्राम दिलेले आहे. रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून सांगितले. मग अँगल बायसेक्टर थेरम वापरायचा आणि बाकीच्या बाजू दिलेल्या आहेत तेवढ्या वापरा, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळते. बाय अँगल बायसेक्टर थेरम. काय होणार या ठिकाणी, LM डिव्हायडेड बाय NM.
इज इक्वल टू एल टी डिव्हायडेड बाय एन टी. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज तेवढ्या व्यवस्थित वापरा. एल एम आहे 6, एन एम किंवा एम एन आहे 10, एल टी ते फाइंड आउट करायचं आहे, आणि एन टी किंवा टी एन ते सांगितलेलं आहे 8. याचं सिम्प्लिफिकेशन 2 त्रिक 6, 2 पंचे 10, एल टी डिव्हायडेड बाय 8 आहे इथं. हे 8 पलीकडे पाठवा. देअरफॉर एल टी इक्वल टू, हे 8 इकडे आल्यानंतर 8 इंटू 3 होणार 24 डिव्हायडेड बाय 5. किरकोळ भागाकार तेवढा फक्त करून घ्या. देअरफॉर एल टी इक्वल टू 20 पर्यंत 5 चौक 20 होणार, उरलेले 4 त्याचं 40 होणार, 5 40. देअरफॉर एल टी इक्वल टू 4.8 त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी. अँगल बायसेक्टर दिलेला आहे. अँगल बायसेक्टर थेरम वापरा. त्यांनी या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत, डायग्राम मध्ये पण दिलेल्या आहेत, इथं सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो बाय अँगल बायसेक्टर थेरम येणार बघा. ए बी डिव्हायडेड बाय सी बी. इकडून घेतलेला आहे ए बी बी सी किंवा सी बी. अँगल आहे तो. तर त्याचा बायसेक्टर आहे बीडी, त्याच्यामुळं समोरच्या बाजूचे 2 भाग झालेले आहेत. एडी डिव्हायडेड बाय सी. जर तुम्ही ए बी पहिल्यांदा घेतलं तर एडी पहिल्यांदा घ्यायचं अंशामध्ये, एवढं लक्षात ठेवा. तेच त्याच्यातलं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. ए बी आहे एक्स, सी बी आहे किंवा बी सी आहे एक्स प्लस 5. दिस इज इक्वल टू ए डी ची व्हॅल्यू आहे एक्स मायनस 2 आणि सी डी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 2. तर सोडवा आणि एक्स किती येते तेवढं सांगायचंय फक्त. आणि इकडे मल्टिप्लाय करून घ्या. देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 दिस इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 5. याचं पुढे सिम्प्लिफिकेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x दिस इज इक्वल टू, हे सोडवा, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2x मायनस 10. याच्या सिम्प्लिफिकेशन मध्ये हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. टोटल किती होते बघा. 5x मायनस 2x हे होणार 3x, आणि हे 2x इकडे आणून वजा करा. 5x मायनस 2x ते झालं 3x. हे 2x इकडे आणल्यानंतर ते होणार मायनस 2x. हे मायनस 10 इकडे पाठवा, ते इकडे आल्यानंतर होणार प्लस 10. थ्री एक्स मायनस 2x दॅट इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू 10 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 10. इन फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल. तो पॉइंट इथं आहे. पॉइंट एक्स इज जॉइंड टू व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. असं जॉईन केलेलं आहे. त्यानंतर सेगमेंट पी क्यू पॅरलल टू सेगमेंट डी, हे दोन्ही पॅरलल सांगितलेले आहेत. सेगमेंट क्यू आर पॅरलल टू सेगमेंट ई एफ. इथं क्यू आर आहे, इथं ई एफ आहे, ते पॅरलल आहेत म्हणून सांगितले. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट पी आर पॅरलल टू डी एफ. इकडलं तेवढं प्रूव्ह करायचं. पी आर आणि डी एफ पॅरलल आहेत. त्याच्यासाठी त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. एक एक टर्म त्यांनी काय काय घेतलेलं आहे बघा. इन ट्रायंगल एक्स डी ई पी क्यू पॅरलल टू डीई. पी क्यू डीई ला पॅरलल आहे, हे त्यांनी दिलेलंच आहे. फक्त इथं पुढं कंसात काय लिहावं लागेल, मग गिव्हन लिहावं लागेल.
एवढंच, त्यात काही विशेष नाहीये. मग याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. एक्स पी डिव्हायडेड बाय पी डी, इथं पी डी येणार. तसं इकडे काय घ्यावं लागेल, एक्स क्यू डिव्हायडेड बाय क्यू ई घ्यावं लागेल. हे झालं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर इकडे यायचं आहे, क्यू आर पॅरलल टू ई एफ सांगितलेलं आहे. इथं सुद्धा कंसामध्ये लिहून ठेवा गिव्हन. आता इथं कसं येणार, एक्स क्यू डिव्हायडेड बाय क्यू ई इज इक्वल टू एक्स आर डिव्हायडेड बाय आर एफ, हे असेल. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. तर परत एकदा हेच कारण लिहून टाका, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हेच वापरायचं याच्यामध्ये. आता ही दोन्ही इक्वेशन्स बघून घ्या, जी आता आपण व्हेरीफाय केलेली आहेत ती. इक्वेशन नंबर 1 ती इथं आहे आणि इक्वेशन नंबर 2 ती इथं आहे. मग ह्या दोघांच्याही बघा, इकडली राईट हँड साइड बघा, याची LHS बघा सेम आहे, त्यामुळे हे दोन्ही इक्वल होतील. एक्सपी अपॉन पी डी इज इक्वल टू, याची LHS झाली, याची RHS घ्या, एक्स आर अपॉन आर एफ हे असेल. मग ह्या डायग्राम मध्ये बघा बरं जरा कसं येते ते. काय घेतलंय आपण, एक्स पी डिव्हायडेड बाय पी डी घेतलेला आहे आणि इकडे काय घेतलेलं आहे, एक्स आर अपॉन आर एफ हे इक्वल आले. याचा अर्थ बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या कॉन्व्हर्स नुसार ही साइड पी आर या डीएफ ला पॅरलल होणार आहे. आणि त्याच्यासाठी रिझन पुढे कंसामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनीच दिलेलं आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यामुळे काही विशेष अवघड असं काही नाहीये, जास्त आरामात इझिली तुम्हाला हे समजू शकते, तुम्ही लिहू पण शकताय, काही अडचण नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन अ ट्रायंगल एबीसी, रे BD bisects angle ABC and ray CE bisects angle ACB. परत पुढे सांगितलंय, इफ सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट AC, देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. डायग्राम काढूया आपण, त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी हळूहळू सगळ्या क्लिअर व्हायला लागतील. हा एक ट्रायंगल मी कन्सिडर करतो इथं, ट्रायंगल ABC. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अँगल बायसेक्टर्स आता ड्रॉ करूया. रे BD बायसेक्ट्स अँगल ABC, म्हणजे तो इकडून इकडं असेल, अँगल बायसेक्टर आहे तो इथे येईल. त्यानंतर रे CE बायसेक्ट्स अँगल ACB, तो इकडून इकडे येईल. या पद्धतीने घेतोय त्याला. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट विथ AC सांगितलेलं आहे, ते आता आपण इकडे बाजूला कन्सिडर करायचं आहे. तिथं काय दिलेलं आहे, AB इक्वल टू AC सांगितलेलं आहे. ठीक आहे. प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. मग आता ED आणि BC हे असे दाखवावे लागते. हे ED BC ला पॅरलल आहे हे सिद्ध करा म्हटलेलं आहे. तर ज्या अर्थी हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, त्या अर्थी हे अँगल सुद्धा असणार आहेत कॉन्ग्रुएंट. त्यामुळे हे असं तुम्हाला घ्यावं लागेल. एक 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 बायसेक्टर वापरूया, बायसेक्टर थेरम पण यूज करूया. काय काय इक्वेशन येते बघू त्या पद्धतीनं. रे BD in a triangle ABC, ray BD bisects angle ABC and ray CE
बायसेक्ट्स अँगल ACB हे त्यांनी दिलेलं आहे. आता अँगल बायसेक्टर थेरम वापरूया. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थेरम बघा बरं, पहिला जर अँगल बायसेक्टर थेरम जर मी घेतला तर इथं काय येणार, AB डिव्हायडेड बाय CB इज इक्वल टू, ह्या BD मुळे समोरचे दोन भाग तयार होतात, AD डिव्हायडेड बाय CD हे असेल. झालं इक्वेशन नंबर 1. आणि दुसऱ्या रे साठी CE साठी याचं काय येणार, AC डिव्हायडेड बाय BC इज इक्वल टू, AC घेतलं तर तुम्ही हे घ्यावं लागेल, AE डिव्हायडेड बाय BE हे असं घ्यावं लागेल. त्यांनी आणखीन एक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे, ती आहे AB आणि AC इक्वल आहेत म्हणून सांगितले. ऑल्सो AB इज कॉन्ग्रुएंट विथ AC हे आहे इक्वेशन नंबर 3. जरा बघा बरं, इथं इथं छेदामध्ये CB म्हणजे BC आहे 1 मध्ये, 2 मध्ये पण डिनॉमिनेटर मध्ये BCच आहे, त्यामुळे हे सेम आहे. आणि हे AB आणि AC इक्वल आहेत म्हणून सांगितले. याचा अर्थ इक्वेशन 1 आणि 2 च्या LHS इक्वल होतील, त्यामुळे तुम्ही RHS इक्वल मांडू शकता. देअरफॉर फ्रॉम 1, 2 अँड 3 AD अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन BE हे असं तुम्ही लिहू शकता. थोडं कारण लिहा त्याला. फ्रॉम 1, 2, 3 डायग्राम मध्ये बघा बरं आता काय तयार झालं. त्यामुळं AD डिव्हायडेड बाय CD म्हणजे हे हा रेशो आला, इक्वल टू AE अपॉन BE हा रेशो येणार, आणि हे इक्वल आहे. मग ED BC ला पॅरलल होणार. त्यासाठी आपण काय वापरणार आहे, कॉन्व्हर्स ऑफ बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम BPT. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT मग याच्या कॉन्व्हर्स नुसार हे काय होणार आहे बघा बरं, ED पॅरलल टू BC त्यांनी तेच विचारलेलं आहे. ED इज पॅरलल टू BC हे तिथं व्हेरीफाय होईल.